झोप आणि जागरण याचं गणित बसवायचं. बऱ्याच जणांना, विशेष करून एकटे राहणाऱ्यांना, दिवसभरातल्या अडचणी बोलायला जवळची व्यक्ती नसते. कितीही टेक्नॉलॉजी सुधारली, मोबाईल आला, व्हिडिओ कॉल आला, तरी मनुष्य सोबत असणं, आय टू आय कॉन्टॅक्ट असणं, सहवास असणं हे उपलब्ध नसल्यामुळे किंवा दैनंदिन जसा दिवस गेला त्यातल्या काही सुख दुःख अडचणी ह्या शेअरिंग करायला लगेच कोणी नसल्याच्या कारणामुळे मोबाईल बघायची सवय लागते आणि मोबाईल बघता बघता किती वेळ होऊन जातो याचं काहीच वेळापत्रक राहत नाही आणि त्याचा अंदाज होत नाही आणि त्या चुकलेल्या गणिताचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या गणितावर होतो. मग काय करायचं, सगळ्या ऍपमध्ये इंस्टाग्राम, त्याच्यानंतर फेसबुक, यूट्यूब सगळ्यांमध्ये टाइम रेस्ट्रिक्शन कसं सेटिंग मध्ये जाऊन अरेंज करायचं असतं ते आहे. तुम्ही टाइम रेस्ट्रिक्ट करा की मी अर्धा तास बघेल, 1 तास बघेल, यानंतर मात्र मी स्क्रीन टाइम ठेवणार नाही. म्हणजे तुमचं जर लवकर उठणं नाही झालं पण वेळेवर उठणं तरी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी झोप पुरेशी होणं खूप आवश्यक आहे. कुटुंबात असताना ना, सगळेजण आजूबाजूला असताना एकमेकांच्या जबाबदारीमुळे, काळजीमुळे आपली झोप वेळेवर त्या मानाने होते. बायको ओरडत राहते नवऱ्याला, नवरा बायकोला सांगत राहतो चल बस झाला, खूप वेळ झाला, मोबाईल बंद कर. मुलं विशेष करून नियंत्रणात राहतात आई वडील रागवत असल्यामुळे. आजी आजोबा जर असतील तर ते विशेष करून नातवंडांना शिस्त लावतात की नाही बस झाला मोबाईल. परंतु एकटे असताना ही खूप मोठी अडचण आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पॅरेंट होणं फार गरजेचं आहे की हे टायमिंग आहे, मी बघेल मोबाईल. तुम्ही डायरेक्ट बंद करायचं म्हटलं ना तर ते अजून जास्त बघितला जातो. तर मी समजा वेब सिरीज बघत असेल, मी हा एक एपिसोड बघेल, नंतर मी नाही बघणार. अलार्म लावा, रिमाइंडर लावा, एक सोडून 3-3 लावा. सुरुवातीला एकदा तुम्हाला सवय झाली ना, तुम्ही स्वतःला हरवणं आणि मग स्वतःला जिंकणं जर शिकला ना तर तुम्ही कुठलंही वेळापत्रक फॉलो करू शकता. मी इतक्या वाजता जाणार आहे, जाणार म्हणजे जाणार आहे, हे घडू शकतं.